आघाडीचे फलंदाज बाबूराव पाटील आणि प्रवीण. बाबूराव पाटील पाहायला मिळत आहेत. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे खेळी दाखवतायत. त्यांना देखील शुभेच्छा. पंचांना विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लवकरात लवकर. यूट्यूब लाईव्ह 7 वाजता या ठिकाणी अवेलेबल झाले होते, मात्र तुम्ही मॅच चालू केल्या. कमिटी थोडी उशिराने आली, परंतु सामन्यांना विलंब न होता त्यांनी देखील चालू केले आहेत. दुसरी लढत पाहायला मिळते या ठिकाणी. श्री नवलाई जिंती विपक्ष अचानक बनपुरीने नाणेफेकी जिंकून फील्ड घेतलेले. बाबूराव तो काय बॅटर बोलला इकडचा प्रवीण ना. गोलंदाजी मार्कवर अण्णा कंग. स्ट्रायकिंग वरती बाबूराव पाटील. चला पंच स्पीडअप घ्या, अन्यथा तुम्हाला पेनल्टी राहील. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतोय या ठिकाणी. पहिला चेंडू अण्णा कंग. ओ हो हो, अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते अण्णा कंग यांच्या मार्फत. अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी पाहायला मिळाली तर कमीत कमी धावापर्यंत त्यांना रोखण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच असेल. तिसरा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु चेंडू काही थांबला नाही. मिळतात 4 धावा. संघाचं अकाउंट ओपन होत आहे 4 धावांनी बाबूराव पाटील यांच्या बॅट मधून. अण्णा कंग देखील गावावरून स्पर्धेसाठी खास आलेले आहेत खेळण्यासाठी. ओ अप्रतिम चेंडू, डॉट चेंडू. गोल फलंदाजाला मात्र काही दिसेनासा झालेला चेंडू. चांगलीशी गोलंदाजी. बघूया पुढच्या चेंडूवरती. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही, पंचांचा निर्णय अंतिम राहील. अप्रतिम चेंडू होता. 1 to go. शेवटचा चेंडू शिल्लक या ठिकाणी. आतापर्यंत संघाची धावसंख्या बिनगडी बाद 4. पुढचा चेंडू उंचावरून प्रहार केला चेंडू, परंतु चिडिया चुप गई खेद आणि फलंदाज बाबूराव पाटील बाद. 550 किलोमीटरचा प्रवास गाठून का मी माझ्या गावासाठी आलोय. अण्णा कंग याचं आपल्याला उत्तर दाखवताना अप्रतिम गोलंदाजी. नवलाई जिंतीचा स्टार खेळाडू या ठिकाणी परतीच्या रस्त्याला. बॅक टू द पवेलियन.
पुढचा फलंदाज सोमनाथ. सोमा पहिल्या षटकामध्ये धाव संख्या झाली 1 गडी बाद 4. बघूया दुसरे षटक घेऊन कोण येते आपल्या संघासाठी. सनी कंक. नवीन फलंदाज आलेले आपल्या संघासाठी सोमा. स्ट्राइक एंड वरती प्रवीण. सनी यांचा पहिला चेंडू. बघूया आपल्या संघासाठी काय प्रदर्शन करताना पाहायला मिळतंय. चला स्पीडअप घ्या. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. चेंडू चांगला परंतु किपिंग कुठेतरी जरा आपल्याला गच्चाल पाहायला मिळाली. असू द्या पुढचा चेंडू पकडतील ते अशी आशा बाळगतो. नेक्स्ट बॉल. चांगलासा कट केला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरी धावच्या प्रयत्नात दुसरी धाव देखील पूर्ण. चांगलीशी धाव या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. धाव संख्या झाले 5 7. बघत होतो तुमचा लक्ष होता का नाही. अप्रतिम गोलंदाजी सनी कंकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू. दुसऱ्या षटकामध्ये इतकी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फलंदाजाला मात्र काही चेंडू काही दिसत नाही. चांगलीशी गोलंदाजी करताना पाहायला मिळते. अचानक बनपुरी संघाकडून सनी कंक. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बाउन्स पद्धतीचा चेंडू मात्र वाईट. पंच आम्हाला वाईटची खून करताना पाहायला मिळते. भर उन्हामध्ये आणि भर पावसामध्ये पंचांना कवायत करण्याची संधी. पुढचा बॉल. ओ पुन्हा एकदा लाईट भरकटलंय. सनी कंक. वाईट +1 अशा पद्धतीने धाव संख्या झालेली संघाची 10. 1 गडी बाद 10. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक म्हणजे 2 चेंडू शिल्लक. चला पुढची टीम यायची आहे लगेच नाणेफेकीसाठी. इनिंग ब्रेक मध्ये तुमचं देखील नाणेफेकी या ठिकाणी होईल. पहिल्या मॅच मध्ये जो विनर झालेला संघ आणि यांच्यातून जो विनर होईल तो संघ दोन्ही टीमचे कॅप्टन. सध्या पहिल्या मॅच मधला जो कॅप्टन आहे त्याने यायचं आहे व्यासपीठावरती आताच्या चेंडूवरती. जिथे 1 धाव होती तिथं मात्र 3 धावा. आता स्ट्राइक एंड वरती सोमा. पुढचा चेंडू. लास्ट बॉल आणि घणागती प्रहार सोमाच्या बॅट मधून दणदणीत षटकार. अप्रतिम क्वालिटीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते सोमा यांच्या बॅट मधून. धाव संख्या झालेली आहे ती 2 षटकानंतर 19. अप्रतिम फलंदाजी. सोमा स्ट्राइक वरती आला आणि पहिल्या चेंडूला सन्मान नाही तर डायरेक्ट घणाघाती प्रहार करून 6 धावा आपल्या संघासाठी दिल्या आहेत. असे खेळाडू आपल्याला भरपूर आता पाहायला मिळत आहेत. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांना चांगलं प्लॅटफॉर्म मिळले आहे. आमचे कॅमेरामॅन देखील बघा कसे उघडे बाबा झालेले आहेत.
प्रतीक शेट मात्र आहेत. स्पीडअप घ्या, अजून भरपूर सामने आहेत आपल्याला केलवायचे. परत मग तुम्हालाच अंधार होईल फायनलसाठी. आणि आपल्या संघाला म्हणजे पाटणवारी संघाला सपोर्ट करायला देखील आपल्याला सर्वांना उपस्थित राहायचं आहे ग्राउंडवरती, गरोंदा ग्राउंडला. शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. बॉलर्स नेम शरद. हाणामारीचं षटक घेऊन येते शरद. पहिला चेंडू वाईड. पंच वाईडची खून करताना पाहायला मिळते. अवंतर धावेने संघाची धावसंख्या 20. बाउन्स पद्धतीचा चेंडू आणि पंचांनी वन बाउन्सची वॉर्निंग दिली आहे गोलंदाज शरद यांना. आणि कट केला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील चित्याच्या चपलाईनं पूर्ण. प्रवीण यांच्या बॅट मधून 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या वाढेल 22. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते या ठिकाणी आपल्याला. मात्र विकेट अजून मिळाले नाही. एकच विकेट बाबूराव पाटील. त्यानंतर पुढचा चेंडू आणि फलंदाज बाद. थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये एक मिनिट. पंचांना विनंती करतोय तुम्ही ज्या वादावाद नको. एका मिनिटात तुम्हाला निर्णय देतो. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंच आपल्याला योग्य तो निर्णय देतील.
क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्पीडअप घ्या. पंच आताच्या चेंडूवरती धावा किती? 9+1. चांगलासा चेंडू बाउन्स पद्धतीचा, मात्र डॉट चेंडू. आतापर्यंत धाव संख्या झालेली आहे ती 24. एक गडी बाद 24. शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. चांगलीशी गोलंदाजी शरद यांच्याकडून पाहायला मिळते आपल्याला. डॉट चेंडू, अजूनही 2 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील. आणि फलंदाज बाद. हॅलो, किती झाले रन? किती झाले? टॉस कोण जिंकलेला? बनपुरी. अचानक बनपुरीने चांगली अशी गोलंदाजी केली आहे. सनी डबेल्ला चांगली बॉलिंग केलेली आहे. 24 धावाचे डिपेंड करायचे आहेत जिंतीला. त्यांच्याकडे महान गोलंदाजी आहे. विनर कॉमेंट्री करायला. अठरा बॉलमध्ये 25 धावा. अचानक बनपुरीला आव्हान ठेवलं आहे. 9ला जिंती. तुफान मारा करणारा गोलंदाज आहे त्यांच्याकडे. ठेवली होती आपल्या गोलंदाजाच्या याच्यावर. बेस्ट बॉलर राहिला होता तो. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो. श्री रेणुकादेवी चषक 2025ची ही भव्य दिवस स्पर्धा आणि आपल्याला स्ट्राईकवरती पाहायला मिळत आहेत फलंदाज अण्णा कंक. तर नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतील आपल्याला सनी कंक. गोलंदाजीवरती पाटण तालुका एक्सप्रेस सोमा उर्फ सोमनाथ. या आत्ता झालेल्या PTPL पर्वचा बेस्ट बॉलर पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाजी मार्गवरती. तर फलंदाजीसाठी सज्ज आहेत आपल्याला सनी कंक. चला मॅचला थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. ऑलरेडी आपल्या सर्व मॅचेस लेट सुरू झालेल्या आहेत. सुंदर असं सजवलेलं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीसाठी सुरू करतोय सोमनाथ. सुंदर असा खोलवर पद्धतीचा चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार करत संघासाठी पहिल्याच बॉलवरती श्री गणेशा 6 धावांनी धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते 6च्या घरात. गोलंदाज सोमनाथ. या षटकातील दुसरा चेंडू पाहायला मिळतोय सोमनाथ यांच्याकडून आणि अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि या ठिकाणी पंचांचा इशारा. निर्धाव चेंडूची सांगता. अगदीच सुंदर असं कमबॅक मात्र या गोलंदाजी सोमनाथ याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आपल्याला. 2 बॉल 6 धावफलक पाहायला मिळतो आपल्याला. 6 या धावेवरती स्थिर. पुन्हा एकदा सुंदर असा हाफ पिच चेंडू आणि ऑफ साईडला टोललेला चेंडू. मात्र या चेंडूवरती धाव मिळते 1. या 1 धावेने धावफलक आपल्याला 7च्या घरात पाहायला मिळतोय. या षटकातील 3 चेंडू पार पडलेले आहेत. फलंदाजी स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय सनी कंक, ज्यांच्या माध्यमातून सुंदर असं समालोचन आपल्याला पाहायला मिळलं होतं. गॅपमध्ये खेळून काढलेला चेंडू आणि पंचांचा निर्णय. मात्र 4 धाव्यांसाठी चौकार येतो. या चौकारानिशी धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 11 धावा. अगदीच पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या 24 धावा. त्यांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती आपल्याला 11 धावा जोडल्या गेलेत सनी कंक. पुढील चेंडू घेऊन तयार सोमनाथ. स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि पुन्हा एकदा त्याला फुल टॉसला फुल टोल वसूल करत 6 धावा या धावफलकावरती जोडले आहेत. अगदीच या आयोजनाला सहकार्य करत सोमनाथ यांनी बॅक टू बॅक 2 षटकार दिलेले. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 17. 5 बॉल 17. अगदीच या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सोमनाथ मात्र शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू हाताळला गेला आहे आणि बायच्या स्वरूपात 1 धावफलकावरती. चोवीस धावांचा पाठलाग करत असताना 18 धावा मात्र धावफलकावरती अद्याप जोडल्या गेलेल्या आहेत. टीम नवलाई देवी जिंती या टीमच्या धावफलकावरती जोडलेत आणि अवघ्या 7 धावा विजयासाठी बनपूर या संघाला हव्या आहेत. सूरज यांचा पहिला चेंडू आणि टोलवला गेलेले गोशांकित क्षेत्रात बायच्या स्वरूपात 1 धाव. डीच्या स्वरूपात 1 धाव. अगदीच दुसरा चेंडू सुंदर असा हाताळला गेलेला आहे. यष्ट्यांच्या पाठी आपल्याला पाहायला मिळतात बाबूराव पाटील. अगदीच असा झेल मात्र
कलेक्ट केलेला आहे. चला न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. राहुल, एकोणीस धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. 9 बॉल 6 असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं या मॅच दरम्यान. पुन्हा एकदा सुंदर असा हाताळलेला चेंडू दरम्यान एक धावून पूर्ण. धावफलकावरती आपल्याला धावा अद्याप पाहायला मिळतात 20 आणि 4 बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि हा विनिंग शॉट मात्र येतोय फलंदाज यांच्या बॅटमधून आणि मॅच जिंकलेली आहे. अचानक बनपुरी या संघाने मॅच जिंकलेली आहे. चला नेक्स्ट मॅच मालदन आणि बनपुरी या दोन्ही संघात टॉस होईल.